नमस्कार शेतकरी मित्रांनो. खूप जणांचं अजून अतिवृष्टी अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेलं नाही. काही शेतकऱ्यांना खरीपाचं अनुदान पडलेलं आहे अतिवृष्टीचं, परंतु रब्बीचं अनुदान पडलेलं नाही. काही शेतकऱ्यांना 1-2 टप्पे पडलेत, परंतु तिसरा टप्पा पडलेला नाही. रब्बीचं अनुदान असो, अतिवृष्टी अनुदान असो, आणि काही जणांना अजून ₹1ही अनुदान खूप शेतकऱ्यांना अजूनही आलेलं नाही आहे. आता हे शेतकरी कशामुळं राहिलं? त्यांना अनुदान यायला उशीर का झाला? या सर्व गोष्टी जर पाहायच्या म्हणल्या शेतकरी मित्रांनो, कारण जे लोक आहेत ते फार्मर आय डी न काढल्यामुळं, KYC न केल्यामुळं, KYCला उशीर केल्यामुळं असे खूप जणांचं अनुदान मागं तटलेलं होतं. आणि अशा शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाकडून परत निधी उपलब्ध करून पैसे वाटपाची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळं आता प्रत्येक गावात जर सरासरी जर पाहिली गेली शेतकरी मित्रांनो, 100-200 लोक कमीत कमी राहिलेलेच आहेत. कारण 100% अनुदान वाटप पूर्ण झालेलं नाही आहे. कारण सर्वच शेतकऱ्यांना पैसे वाटायचे म्हणले तर ते पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये वाटप झालेले आहेत. फक्त आता शेवटच्या टप्प्यामध्ये जे उर्वरित KYC करून बसलेले असोत, जे शेतकरी फार्मर आय डीचा प्रॉब्लेम, आधार कार्डचा प्रॉब्लेम किंवा फेरचा प्रॉब्लेम असो, अशा गोष्टीतून गेलेला आहे. सध्या त्यांनी ही KYC करून बसलेत. आता ते फोन करतात की तलाठ्याला की आम्ही KYC केली आहे, सगळं केलं आहे, पण पैसे अजून पडत नाहीत. असे उर्वरित अजून काही शेतकरी राहिलेत. प्रत्येक गावामध्ये एक 4-5% तर सहजासहजी हे शेतकरी राहिलेले आहेत. आणि अशा शेतकऱ्यांचे पैसे मिळून जाणार आहेत. काही टेन्शन घेऊ नका. फक्त तुम्ही आपले डॉक्युमेंट तलाठी साहेबाला व्यवस्थितपणे दिलेत का चेक करा, आणि वेटिंग लिस्टमध्ये नाव येईल तुमचं शेवटच्या टप्प्यामध्ये, आणि ते नाव आलेत की ते पैसे तुमच्या खात्यामध्ये पडून जातील. त्यामुळं असं काही जणांची जर पैसे राहिले असतील तर असं तुम्हाला वाटू देऊ नका की तुम्हीच राहिला. अजून भरपूर लोक आहेत. प्रत्येक गावामध्ये 2-4% तर लोक राहिलेले आहेत, आणि त्याही शेतकऱ्यांचे पैसे पडून जाणार आहेत. मी तलाठ्याशी संपर्क केला, तलाठ्यांनी चौकशी केली असता निश्चित पैसे येतील. अजूनही कोणी राहिलेला असेल तर डॉक्युमेंट द्या, त्यांनाही पैसे दिले जातील. कारण राज्य शासनाकडून शेवटच्या टप्प्यापर्यंत, शेवटच्या राहिलेल्या शेतकऱ्यापर्यंत हे पैसे दिले जाणार आहेत. परंतु कसं असतंय, पहिला आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये जे अनुदान वाटप झालं ते फास्ट गतीनं झालं, परंतु आता उर्वरित काही शेतकऱ्यांच्या चुकामुळे आता राहिलेलं अनुदान आहे, त्यामुळे त्यांना वेटिंगवर राहावं लागेल. आणि निश्चित वेळेला जरी लागला तर त्या शेतकऱ्यांना पैसे पडून जाणार आहेत. आता ह्याच्यामध्ये अजून एक मोठा प्रश्न आहे शेतकरी मित्रांनो, की काही शेतकऱ्यांनी मला प्रश्न केला की सामायिक क्षेत्रही नावावर आहे आणि वैयक्तिक क्षेत्रही नावावर आहे. मग आता काही शेतकऱ्यांनी असा प्रश्न केला की मला सामायिकचं अनुदान पडले परंतु वैयक्तिकचं पडलेलं नाही. हा प्रॉब्लेम खूप जणांचा आहे, खूप जणांना आलेला आहे. माझ्याही गावात आलेला आहे. सर्वांना प्रॉब्लेम आलेला आहे. मुख्यत्वे करून जर पाहायचं म्हणलं शेतकरी मित्रांनो, राज्य शासनानं एक शब्द दिलेला होता की फार्मर आय डी नेमकी कशासाठी काढली गेली? फार्मर आय डी हा तुमच्या टोटल जमिनीचा एक डॉक्युमेंट आहे, टोटल जमिनीचा एक डाटा आहे. त्यामध्ये तुमचं एखाद्या ह्या गावामध्ये 1-2 एकर जमीन असू द्या, दुसऱ्या गावामध्ये 3 एकर राहू द्या, किंवा एकाच गावामध्ये 2-2 वेगवेगळ्या गटामध्ये जमीन राहू द्या, एखादं सामायिक क्षेत्र राहू द्या किंवा एखादं वैयक्तिक क्षेत्र राहू द्या. हे जरी टोटल तुमची किती जरी जमीन असली शेतकरी मित्रांनो, त्यामध्ये तुम्हाला फक्त 3 हेक्टरचंच अनुदान पडणार आहे. हे आपण ह्याच्या अगोदर भरपूर व्हिडिओमध्ये स्पष्ट केले. आणि महत्त्वाची बाब जर पाहायची गेली, जर तुमच्या 2 गावामध्ये वेगवेगळ्या जमिनी जर राहिल्या, ह्या गावामध्ये वेगळ्या आणि त्या गावामध्ये वेगळे, तर अनुदान तुम्हाला फक्त एकाच गावचं पडणार आहे, तेही 3 हेक्टरपर्यंत पडणार आहे. म्हणजे ह्याचा विचार जर केला, तुम्हाला अनुदान हे जेवढी जमिनीचं क्षेत्र जास्त, ते जास्त क्षेत्र कोण्या गावामध्ये आहे, त्या जास्त क्षेत्राचंच अनुदान तुमच्या खात्यामध्ये पडणार आहे. त्यामुळं ह्याही गावात अनुदान मला पडावं, दुसऱ्याही गावात अनुदान पडावं असं होणार नाही. आणि सामायिक खातेदाराचा जर महत्त्वाचा मुद्दा जर पाहायला गेला, तर सामायिक खातेदारामध्ये जर तुम्हाला सामायिकचं अनुदान जर मिळालेलं असेल, तर तुम्हाला वैयक्तिकचं अनुदान मिळणार नाही. तुम्ही कारण तिथे एक चूक काय केली आहे, कारण तुम्ही सामायिकमध्येही तुमच्याच नावाचा स्टॅम्प दिलात, तुमचेच आधार कार्ड, बँक पासबुक दिलात, आणि तुमचं वैयक्तिक खातेदाराचेही तुमचं आधार कार्ड आणि बँक पासबुक दिलात. त्यामुळे सामायिकमध्येही एकच शेतकरी सापडला आणि वैयक्तिकमध्येही एकच शेतकरी सापडला. त्यामुळं टोटल त्यांनी कोणती क्षेत्र जास्त आहे बघून सामायिक क्षेत्राचं अनुदान तुमच्या खात्यावर टाकलेलं आहे. त्यामुळे वैयक्तिकचा लाभ तुम्हाला भेटणार नाही. तुम्हाला वाटत असेल की सामायिकचं अनुदान वेगळं येईल आणि वैयक्तिकचं अनुदान येईल, असं होणार नाही आहे. फक्त एकाचंच कुठलं तरी अनुदान येणार आहे. तुम्ही एक चूक केली त्यामध्ये, तुम्ही सामायिकचा स्टॅम्प देत असताना तुमच्या नावे न देता तुमच्या खाली जे नाव आहेत उर्वरित त्यांच्या नावे जर स्टॅम्प दिला असता,
त्यांची नावं जर आधार कार्ड, बँक पासबुक, फार्मर आय डी त्यांची जर दिली असती तर ते अनुदान त्यांच्या खात्यावर पडलं असतं आणि वैयक्तिक अनुदान तुमच्या खात्यावर पडलं असतं आणि तुम्हाला लाभ झाला असता. कारण ते सामायिक मदतीचंही अनुदान आलं असतं किंवा वैयक्तिकचंही आलं असतं. त्यामुळे तुम्हाला ही दोन्हीही लाभ मिळू शकले असते. परंतु ज्या ज्या लोकांसाठी असं घडलं आहे त्यांना फक्त एकाचंच अनुदान मिळणार आहे, उर्वरित दोन्हीचंही अनुदान मिळणार नाही. त्यामुळं खूप जणांचा प्रश्न होता की 2 गटामध्ये जमीन आहे, 2 क्षेत्रात जमीन आहे, एकाचंच अनुदान आलं आहे, एकाचंच आलेलं नाही, येईल का? तर असं घडणार नाही आहे. फक्त एक खातं कुठलं तरी चेक करून एका खात्यावरच अनुदान मिळणार आहे. सामायिकमधला प्रॉब्लेम तुम्हाला सांगितला की अजूनही काही जणांचे काय डॉक्युमेंट अजूनही द्यायची जर राहिले असतील, कारण शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत अनुदान देणार आहे, ते देण्यात येणार आहे. त्यामुळे जर तलाठी अजूनही तुमचे कागदपत्र घेऊ शकतो, कागदपत्र जमा करून ते डॉक्युमेंट देऊन तुम्हाला अनुदान देऊ शकतो. कारण राज्य शासनाकडून अजून मोहीम चालू आहे. जर एखादा शेतकरी परगावी असेल, कुण्या गावाला गेला असेल, त्याने डॉक्युमेंट पोच केलेले नसले तर आताही तुम्ही डॉक्युमेंट देऊन तुमचं अनुदान घेऊ शकता. जर काही सामायिक क्षेत्रधारक शेतकरी असतील आणि त्यांनी जर वैयक्तिक अनुदान मिळालेलं असेल आणि सामायिकचं राहिलं असेल तर ज्यांच्या वैयक्तिक जमिनीवर जर अनुदान त्याला मिळालेलं असेल तर त्याच्या नावे स्टॅम्प न देता उर्वरित इतर जो खातेधारक आहे त्याच्या नावे देऊन ते अनुदान तुम्ही मिळवू शकता. त्यामुळं सामायिक खातेदाराचा हा महत्त्वाचा प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सोडवण्याचा प्रयत्न केला की 2 गटात जरी जमीन असली, 2 क्षेत्रात जरी जमीन असली तर तुम्हाला एकाच खातेधारक म्हणून एकाच सामायिक अथवा वैयक्तिक दोन्हीपैकी एकाचाच लाभ मिळणार आहे आणि मिळालेला आहे आणि जे राहिली असतील त्यांना मिळणार आहे. हीच एक अपडेट सर्व शेतकऱ्यांना द्यायची होती. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.